नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर जिल्हा व सत्र न्यायालयाअंतर्गत या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर त्याला अनुसरून खूप सारे विद्यार्थी कमेंट करत होते की त्याला निगडीत टेस्ट सिरीज चालू करा म्हणून। तर आजपासून आपण त्याला निगडीत टेस्ट सिरीज चालू केलेली आहे। त्यामुळे आजचा हा जो भाग आहे तो पहिल्या क्रमांकाचा भाग आहे। जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी सर्वप्रथम सबस्क्राइब करून घ्या, कारण का अशाच पद्धतीचे प्रश्न आपण आपल्या चॅनलवर अगदी मोफतपणे सोडवत असतो। तर पहा, पहिला प्रश्न, सध्या महाराष्ट्र राज्यात जिल्हा व सत्र न्यायालयांची संख्या किती आहे? तर महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यामध्ये मित्रांनो सध्याला फक्त 29 जिल्ह्यामध्ये जिल्हा व सत्र न्यायालय आहेत किंवा यांची संख्या या ठिकाणी आहे। लक्षात असू द्या, नोट डाऊन करून घ्या आणि कोणत्या प्रश्नांबाबत जर डाऊट वगैरे असतील तर अवश्य तुम्ही कमेंट करत चला। वळूयात पुढच्या प्रश्नांकडे। पहा, जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आला आहे? तर मित्रांनो, जिल्हा न्यायाधीश जे असतात यांचं नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्यपालाला आहे। आणि जे आपल्या महाराष्ट्रातील जे उच्च न्यायालय आहेत त्यांच्या न्यायालयाची नेमणूक किंवा न्यायाधीशाची नेमणूक जो आहे तो राष्ट्रपती करत असतो। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाची सुद्धा नेमणूक राष्ट्रपती करत असतो। फक्त जिल्हा न्यायालयाची फक्त राज्यपाल हा करत असतो। संविधानानुसार त्यांना अधिकार देण्यात आलेला आहे। 234 का 47 असं काहीतरी कलम आहे। तसेच जिल्हा व सत्र न्यायालय कोणाच्या काळापासून सुरू झाली किंवा दुय्यम न्यायालय समजा जे आहे दुय्यम न्यायालय, त्यानंतर दिवाणी न्यायालय आणि लघुवाद न्यायालय, असे लघुवाद म्हणजे 3 वेगवेगळे प्रकार आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे खटले चालवले जातात, त्यामुळे त्यावर जास्त फोकस करा। तर हे जे आहे ते ब्रिटिश काळापासून सुरू झालेले आहेत किंवा त्या काळापासून या ठिकाणी हा जो आहे तो न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे। त्यानंतर भारतीय न्यायव्यवस्थेतील सर्वात खालच्या स्तराचं न्यायालय कोणतं आहे? तर लक्षात असू द्या, भारताची जी न्यायव्यवस्था आहे ते सर्वात खालच्या दर्जाचं तालुका आहे। त्यानंतर हे जे तालुक्याला आहेत दिवाणी, लघुवाद, हे जे फौजदारी हे न्यायालयाचे प्रकार आहेत किंवा या ठिकाणी खटले वगैरे चालवले जातात। उच्च न्यायालयाचे खंडपीठ आपले 3 आहेत, पाहून घ्या। पणजी, गोवा, औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे। त्यासोबत जिल्हा न्यायाधीशाचं निवृत्ती वय काय असतं? तर लक्षात असू द्या, याचं तुम्हाला उत्तर जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे। आज मी तुम्हाला खूप सारे प्रश्नांची उत्तरे कमेंट करण्यासाठी सांगत आहे, जेणेकरून तुमचा अभ्यास कितपत आहे हे मला कळून जाईल आणि त्याला अनुसरून सगळं म्हणजे बेसिकपासून करायचं का टॉप लेवलचे घ्यायचं हे कळून जाईल। पोलिसांनी चोर पकडला हा या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? तर हा जो प्रश्न आहे तो हमेशा म्हणजे जवळपास आत्तापर्यंत 10 एक्झाम झाले असतील तर त्याच्यामधील 8 एक्झाममध्ये हा प्रश्न पडलेला होता। तर ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे त्यांनी याचं उत्तर सांगायचं आहे। त्यानंतर कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे? तर अकोला या जिल्ह्यामध्ये याचं खंडपीठ नाही। तर कोणकोणत्या ठिकाणी आहे ते मी अगोदर सांगितलेलं आहे। मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेतून विकसित झाली? तर संस्कृत आणि प्राकृत या 2 भाषेच्या संगमने किंवा यांच्या 2 भाषेच्या तुलनेतून विकसित झालेली आहे। भारतामध्ये बलाढ्य साम्राज्य कोणी निर्माण केलं नाही? तर तुर्कींनी बलाढ्य साम्राज्य निर्माण केलं नाही। चंद्रगुप्त मौर्य, अकबर शाह, त्यासोबत सम्राट अशोक या तिघांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात मोठं साम्राज्य निर्माण केलेलं आहे। कोणत्या महसूल पद्धतीमध्ये शेतकरी जमिनीचे मालक बनले? तर रयतवारी जी पद्धत होती त्या पद्धतीमध्ये शेतकरी जमिनीचे मालक बनलेले होते। त्यानंतर द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथाचा लेखक कोण आहेत? तर लक्षात असू द्या, या प्रसिद्ध ग्रंथाचा जो लेखक आहे तर याचंही तुम्हाला उत्तर कमेंट करायचं आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय लिहिलं? द प्रॉब्लेम ऑफ रुपी असा ग्रंथ लिहिला। तर लक्षात असू द्या, वळूयात पुढच्या प्रश्नांकडे। आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं तर लक्षात असू द्या, ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोठे आणि केव्हा झाली याचे सुद्धा तुम्हाला उत्तर कमेंट करायचं आहे। आणि हे सर्व प्रश्न जे आहेत ते ऑलरेडी आपण सिरीजमध्ये सोडवलेले आहेत। ज्यांनी सरळ सेवेची परीक्षा दिलेली आहेत त्यांना म्हणजे तयारी करत आहेत त्यांना अशा प्रश्नांची नॉर्मल प्रश्न आहेत बट टॉप लेवलचे आहेत। त्यामुळे तुम्हाला जे उत्तरं मी कमेंट करण्यासाठी सांगितले सर्व उत्तरं कमेंट करा। पुढच्या सेशनपासून सगळे असे टॉप प्रश्न आपण कव्हर करणार आहोत। महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर, लक्षात असू द्या, बाललिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बीड जिल्ह्यात आहे। किती आहे? 801 बालगुणोत्तर असं आहे। महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य जनतेला तक्रारी निवारणासाठी कोणतं पोर्टल सुरू केलं? तर आपलं सरकार नावाचं जे पोर्टल आहे सध्याला ते सुद्धा चालू आहे, तर त्यांनी हे सुरू केलेलं आहे।
त्यानंतर कोणत्या नदीच्या खोऱ्यात संतांची भूमी म्हणून ओळखलं जातं, तर गोदावरी नदीला. आणि गोदावरी नदीला भारताची दक्षिण वृद्धगंगा असं सुद्धा म्हटलं जातं. तर नोट डाऊन करून घ्या. खूप सारी माहिती पुढच्या सेशनपासून तुम्हाला मिळणार आहे. हा फक्त एक डेमो होता. अशा पद्धतीचे व्हिडिओ आपण अपलोड करत असतो. अशा पद्धतीचे क्वेश्चन आपल्याकडे अवेलेबल असतात. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. तुमच्या मित्रमैत्रीसोबत अवश्य शेअर करा. तर भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत. पाहता आपला आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.